मस्त एन्जॉय करतोय। छान वाटते सगळ्या एकत्र भेटल्यात खूप वर्षांनी। आणि असे इतर वेळेस लग्नात कुठल्या कार्यक्रमात भेटतोच, पण असं स्पेशली वेळ काढून आम्ही भेटलोय। तर चला आता 10 वाजलेत, आता जेवून घेतो आम्ही। आणि आपली मावशी आजी कशी करते? रडू आले आजी गेले बाहेर। मावशी आजी कोण आहे? मावशी आजी कशी करते? मावशी आजी कशी करते? बाहेर आलो तरी आपल्याला घरची आठवण येतच असते, नातवंडांची वगैरे। तर गप्पा चालल्यात, व्हिडिओ कॉल। आमची सिया गाणं बोलते। हा कशी गाणं बोलते सिया? गाणं बोलून दाखव मला। गाणं बोल लवकर लवकर बोल गाणं। कशी बोलते आमचं? अशी आवाज सुद्धा खाण्याची बोलते। आणि नाचते कशी सिया आमची? नाचते कशी? नाचून दाखवा दाखव लवकर। हा नाच, छान छान आहे। कशी नाचते सिया आमची? कशी नाचते सिया? नाचून दाखव। हा दाखव लगेच नाचून। हा आया पुन्हा एकदा नाचून दाखव सिया। नाचून दाखव मला। आजीला नाचून दाखव। उभी राहा डॅडी कसं ओरडतो तुला? कसं? आजकालची मुलं खूप हुशार आहेत, खूप हुशार आहेत। नाचून दाखव जरा एकदा नाच। आजीला नाचून दाखव। मावशी आजीला उभी राहा पिंगा ग पोरी पिंगा। चालल्यात गप्पा वगैरे। आणि अजून 10 वाजले तरी आमचा जेवणाचा पत्ता नाहीये। आता जेवू आम्ही थोड्या वेळ। आणि इथं आलोय तर सगळे रिलॅक्स आहेत, एकदम शांत मस्त बसलेत। घरची आठवण तिकडे आलेली आहे, नातीची आठवण आलेली आहे। ते येतेच, ते थोडस हितगुज करत आहे आपल्या नाती सोबत। अच्छा क्यूट आहे सिया। हाय सिया बोलते। हाय सिया। ती कन्फ्युज झाली मी काय करू। चला आता आम्ही जेवून घेतो आता सगळे मस्तपैकी। आणि त्याच्यानंतर परत नंतर गप्पा वगैरे होणारच आहेत रात्रभर। कविता एक नंबर होत्या, छान झाली कविता। एका कवीला कवी भेटला ना की खूप बरं वाटतं। खरंच आपल्या चौदाऱ्यांमध्ये एवढे सगळे हौशी आहेत आणि हिने डान्स पण मस्त केला। ऑलराऊंडर इज कीप इट अप, अशीच एनर्जी ठेव। फोटो पण छान येतात, ऑलराऊंडर पण आहे आणि एकदम फ्री। कुठे फिक्स आहेत? हा म्हणजे आमची सोय तुम्ही करा, आमची सोय तुम्ही करा। नाही ग, येऊ आम्ही येऊ आम्ही। पहिला हो माझ्याकडनं झालं, पहिलं मीच ट्रान्सफर केलेले। ताईला दीदीला बोलली लगेच, हा दुसरी तू ये। हो आम्ही काय प्रॉब्लेम म्हणजे काय, विजयासाठी आम्ही हा कार्यक्रम केला। अच्छा विजयाला तब्येत नसते बरी ना, म्हटलं जाऊ शोभा बोलता येतं शोभाचं। पण तिने पण एन्जॉय केला, छान नसली गोड गोजिरीवर मस्त एकदम। पण असा हा गेट टुगेदर आमचा 2-3 वर्षापूर्वी चालला होता, झाला असता त्याला योगच नव्हता। पण आता तुमचा गेट टुगेदर बघून बाकीचे गेट टुगेदर जे घरी बसलेत ते गेट टुगेदर पण तुम्हाला कॉल करतील आणि बोलतील की आपल्याला जायचंय। तरी आता पण होणार होता, पण आम्ही ठरवलेला थोडं पण आपण जायचंच असं कन्फर्म केलं। करता अशी 2-3 वर्ष निघून गेली, पण का तो गेट टुगेदर होत नव्हता। आणि आता तरी ग्रुप मधले अर्धे आले नाही। आपण नेक्स्ट प्रत्येकाचा प्रॉब्लेम आपण समजून घेऊ शकतो, त्याच्यामुळे आता नेक्स्ट जास्तीत जास्त आपली संख्या वाढली पाहिजे। हा चौकच्या सगळ्या माहेरवाशिणी आल्या तरी 1-2 फार्म हाऊस बुक करायला लागले तरी चालते। काय मत आहे तुमचं? 2 ते 3 फार्म हाऊस बुक करायला लागले तरी चालतील ना? हा मोठा होईल। हा डन करा, डन। हा
डन ना. आणि आता ज्या कोणी आपल्या म्हणजे माहेरच्या सगळ्या बघतच असणार, ज्या बघत असतील स्पेशली, त्यांना एकच ह्यातनं मेसेज आहे की सगळ्यांनी या आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय करा. आपण मोठा प्लॅन करू आपण. हा प्रॉब्लेम बाजूला ठेवायचा, एक दिवस आपल्यासाठी अरेंजमेंट करू, आपण ऍडजस्ट करून आपण यायचंच. ओके डन. आमच्याकडून तर डन आहे सगळ्यांकडून. आम्ही नक्कीच येणार. थम्सअप. आणि ज्यांना वाटतं ना, ज्या कोणी बघत असतील आपल्या चौकच्या माहेर करणे, त्यांनी पण नक्की कमेंट करून सांगा आम्ही येणार. कमेंट मध्ये डन करायपेक्षा बोला किती मस्त तुम्ही छान फिरल्या, मस्त एन्जॉय केलं. तेव्हा मग जरा बाकीचे पण बघून येतील ना. आणि प्रत्येक चौकच्याच माहेरकरणींचं नाही मी बोलत, पण प्रत्येक माहेरकरणींनी ना असं थोडंसं स्वतःसाठी टाइम काढून जायला पाहिजे. कारण प्रत्येकाला कसं वेळ भेटतो नाही भेटतं, प्रत्येकाच्या घरातनं परमिशन असते नसते. पण जर तुम्ही असं स्पेशली टाइम स्वतःसाठी काढला ना, तर नक्कीच आपल्या घरातले सुद्धा विचार करतील की नाही बाबा ह्यांना पाठवलं पाहिजे, ह्यांचं सुद्धा लाईफ आहे, ह्यांना सुद्धा एन्जॉय करायचं. तर नक्की बघा, विचार करा. आणि आपल्या ज्या घरात अशा स्त्रिया असतील की ज्या बाहेर पडतच नाहीत, त्यांना त्यांच्या ग्रुपमध्ये नक्कीच पाठवा. काय नाही, सगळे मस्त एन्जॉय करतात, लाईफ जगतात आणि असंच आयुष्य जगलं पाहिजे असं मला तरी वाटतं. तर चला आता आम्ही जेवतो, मस्त ताणून खातो आणि मस्तपैकी गप्पा मारतो. झोपणार नाही आहोत आम्ही, कोणी झोपणार नाही आहोत, गप्पा होणार आहेत. गप्पा हे आमचे सगळे एकदम बिग फॅमिली मेंबर आहेत. सगळ्या आमच्या ताया, आत्या, मैत्रिणी सगळ्या आम्ही मस्त एन्जॉय करतो. सकाळपासून मैत्रिणीच चाललंय, कारण आहेतच सगळे एकदम एन्जॉय करणार. जेवण आलेलं आहे आणि मटन आहे ना आता. काय ग? हो, मटन, भाकरी आणि मच्छी फ्राय. सगळ्यांना भुका लागल्यात ना की सगळे चालू झाले. हे बघ, इथं मच्छी फ्राय आहे, सॅलेड, इथे आहे राईस आणि इथं आहेत भाकरी गरमागरम. चलो. आणि एक मिनिट, हा रस्सा आहे, मटन, सुक्का मटन, एक सुक्का मटन आहे, पापड आणि काय अजून तेच आहे, पापड वगैरे सगळं आहे. आणि व्हेजवाल्यांना पण तिकडं मटर पनीर आहे ना, मटर पनीर आणि डाळ. चला आम्ही आता सगळे जेवून घेतो मस्त, कारण खरंच खूप भूक लागले. 10:30 होत आलेत मस्त. आणि आत्ताची मच्छी सुद्धा आमच्या आत्यांचं कॅन्टीन आहे बाबा पनवेलमध्ये, फेमस कॅन्टीन आहे त्यांचं, त्याच्यामुळे त्या खूप छान बनवतात. काय गणेश भोजनालय तिच्या ह्याचं कॅन्टीनचं नाव आहे आणि खूप फेमस आहे स्टेशनजवळ. मस्त सगळ्यांची मेजवानी चालले. रात्रीचे 10:30 वाजलेत तरी कोणाच्या चेहऱ्यावर थकवा नाही, उत्साह आहे, कारण गप्पा मारायचे आहेत त्यांना. किती दिवस मुक्काम करायचे मग? अचानक एक दिवस वाढू शकतो काय आमचा? हे मी माझ्या पदार्थातलं ताट आहे ना, ते माझ्यासाठी मी खास घेतलेलं आहे. ओके. सुका मटण आहे, कोळंबी फ्राय आहे, नंतर पापलेट फ्राय आहे. ते कोळंबी आणि पापलेट कोणी केलंय? हे केलेलं आहे मीना नरसिंगे. तसंच गाजर आहे, सॅलेड आहे आणि रस्सा आहे, तांदळाची भाकर आहे. अच्छा, ओके. आणि तुम्ही भात नाही घेतलेला, पण भात पण आहे. पण घेते. आणि मी मला सोबत असा आस्वाद घेते. आता तुम्ही तिथली एक सीट सोडून बसा, म्हणजे मी तुमचा फोटो काढते. VIP सीटवर बसतायत संगीता फक्के, VIP मिडल सीट. टीचर बसतायत, दोन्ही टीचर एकमेकांच्या बाजूलाच बसतायत. एक पार्टी त्या दोघी देणार आहेत. हा. आणि आता ह्याच्यानंतरची पार्टी आहे आमच्या संध्याताईकडून आणि संगीताताई यांच्याकडून ना. ओके, डन ना. तर त्यात आपल्या माहेरवाशिणी सगळ्या आल्या तरी चालतील ना? ओके. खास निमंत्रण आहे, या नक्की. सगळ्यांनी यावे, आग्रहाचं निमंत्रण आहे. आणि एन्जॉय करा मस्त.
परत आंबे आलेले आहे. कोण राहिलं नाही ना, खाऊ ना. ओके चलो एन्जॉय करतो आम्ही. सगळे मस्त चाल करतायत, फिरतायत, जिरवतायत. इकडं गप्पा सुरू, तिकडं फेऱ्या सुरू आणि मी मध्ये एकटी फिरते मस्त. चला आता मी जाते त्यांच्या इथे, बघते ते काय करतायत. कारण ह्या मस्त इथं निवांत बसून गप्पा मारतायत, रमल्यात ह्या माहेरच्या आठवणींमध्ये जुन्या. आम्ही जातो नवीन काय बघायला. अजून झोपायचं कोणाचाच मूड नाही, 11:30 झालेत तरी. इकडं चालू आहे, इकडं गप्पा सुरू आहेत. कसं आहे माहिती का, आम्हाला एक दिवस पण पुरणार नाही, यांना कमीत कमी 2 दिवस तरी गेट टुगेदर साठी पाहिजेत मस्त एन्जॉय करायला. कारण आता कोणच झोपणार नाहीये, गप्पा वगैरे चालूच राहणार आहे त्यांच्या. हे सब हमारे एकदम फ्री माइंडेड सब लेडीज आहेत, एकदम भारी. सब कहाँ पे कहाँ पे. चलो 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 गुड नाईट. आणि उद्याचा दिवस पण अटॅच असणार आहे ना ह्याच्यासोबत, कारण हेच 2 ब्लॉग होणार आहेत आपले. त्याच्यामुळे उद्या पण आम्ही थोडाफार इथनं जाताना एन्जॉय करू. तर ते सगळं शेअर करेनच मी तुमच्यासोबत. तर आता ना 18 तारखेची मॉर्निंग आहे, मस्त निवांत बसलो आहे आम्ही सगळे. आता नाश्ता सुरू आहे, 9 वाजलेच सकाळचे. आणि आलो आहे आता आम्ही स्विमिंग पूलच्या इथं. आणि 11 वाजता ना आम्हाला चेकआउट करायचं आहे, त्याच्यामुळे 2 तास अजून आहेत. त्यांना म्हटलं मस्त मस्त फोटोज वगैरे काढून घेऊ. आहेत अजून 2 तास, तर पटकन नाश्ता करा आणि त्याच्यानंतर मग आपण जरासं एन्जॉय करू अजून. आता सगळे आलेत, मी दाखवते नाश्त्यामध्ये काय आहे ते. आणि कसं आहे, निवांत आहेत सगळ्या. सॅटरडे थोड्या माहेरी जाऊन राहणार आहेत, एन्जॉय करणार आहेत 1-2 दिवस. मी पण जाणार आहे आता 11 वाजता. यांचं सगळं आमचं झालं की नंतर जाणार आहे आईकडे. तर चला दाखवते तुम्हाला नाश्त्यामध्ये काय आहे ते. इव्हिनिंग छान एकदम बेत आहे मिसळचा, मिसळ पाव आणि सकाळचं वातावरण फार्म हाऊसचं मस्त. एवढं शांत आणि मस्त वाटते. आणि ह्यांचा किलबिलाट सगळ्यांचा, माहेरकरणींचा. रात्रभर कोणी झोपलेलं नाहीये, मस्त गप्पा मारत होत्या 5 वाजेपर्यंत सकाळी. हे तर बाहेर राऊंड मारत होते. हे 2 मेंबर अजिबात झोपलेलं नाही, हे राऊंड मारत होतं. आणि आम्ही झोपून घेतलं. विकला म्हणून बरं झालं ना, मला कोणाकडे हातपसरायला नाही लागले तेव्हा. त्या स्वामींनी अगोदरच सगळी सगळा केला होता ग मस्त. आले आता सगळे मेंबर आले, ते तिकडेच अजून फिरतय. आझाद पंछी ते मस्त नाचतय, गातय, 5-5:30 पर्यंत गप्पा मारते, हा कविता करते, नाचते, फुल ऑन एन्जॉय. आणि रात्रीतनं पण मान हलून हलून बोलते, गप्पा मारते. आम्ही सगळे कन्फ्युज, बाबा हिच्यात एनर्जी कुठनं एवढी आहे. फुल ऑन. ह्या मेन पर्सनचे सत्कार करा. अरे सत्कार मूर्ती आहे. फर्स्ट गेट टुगेदर तुमच्यामुळे सक्सेस. इथं येणं, इथलं सगळं बघणं, इथलं मॅनेज करणं सगळं होतं ना. 15 बायकांना एकत्र ठेवणं, हँडल करणं. आपला जो गेट टुगेदर आहे तो 4 वर्षापूर्वी तयार झालेला. आणि हा तयार करण्यासाठी माझी छोटी बहीण संगीता आंबवणे तिने जास्त मेहनत घेतली आणि ग्रुप तयार केला. आणि तो ग्रुपचा गेट टुगेदर करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. आणि त्याच्यातून आजचा जो कालचा जो गेट टुगेदर झाला त्यासाठी तिने जास्तीत जास्त प्रयत्न करून, तिच्या मिस्टरांनी पण जास्तीत जास्त प्रयत्न करून हा गेट टुगेदर घडवून आणला. आणि त्यामुळे तिचं सगळ्यांच्याकडून मी अभिनंदन करते, कौतुक करते. नाही खरंच ग्रुपमध्ये सगळ्यात मोठ्या ज्येष्ठ
महिला डिझर्व करते. ही आमची भाजी आली त्यामुळे आमच्या सगळ्यांची छान छान. आज आपण म्हणजे कालपासूनच माहेरवाशीण ग्रुप म्हणजे आपला चौकचा खूप वर्षापासून चाललं होतं. 4 म्हणजे त्याच्या अगोदर आपण ग्रुप बनवूया वगैरे. पण ह्या सगळ्या आताच्या जनरेशनमधल्या या सगळ्या मुली म्हणजे आपल्या बहिणी, छोट्या छोट्या बहिणी, यांनी आपली इच्छा पूर्ण केली. आपला माहेरवाशी ग्रुप अगदी सुंदर पद्धतीने तयार केला आणि मग त्यात ठरवलं एक दिवस की आपण गेट टुगेदर करूया. आणि गेट टुगेदर करताना नुसतं सोपं नाही आहे, तर सगळ्यांना एकत्र आणायचं, सगळ्यांशी संवाद साधायचा. आणि तो व्हॉट्सअप ग्रुपद्वारे संवाद साधला यांनी सर्वांनी. संगीता चौधरी नाही म्हणजे आंबवणे, आताची आंबवणे, स्नेहल आंबवणे. हा, तर ही आणि तिचे मिस्टर या दोघांनी इथे येऊन म्हणजे बरेचसे फार्म हाऊस पाहिले आणि त्यात त्यांना हा MK फार्म हाऊस खूप आवडला आणि खरंच सुंदरच आहे. आणि इतकी व्यवस्था छान झाली केली त्यांनी. आणि तिच्या पहिले मिस्टरांचं देखील आपण आभार पण मानले पाहिजे. सचिन आंबवणेंचं सरांचं, सचिन सरांचं आपण अभिनंदन करूया, आभार मानूया. आणि ह्या सगळ्या म्हणजे इवन सुनीताताई आमची आणि संध्याताई, कारण किती वर्षांनी भेट झाली आमची संध्याताई, सुनीताताई. ह्या आम्ही कुठल्या ना कुठल्या कारणाने भेटत असतोच. पण ह्या दोघी जणी आमची सुनीताताई, संध्याताई इकडे लवकर, संध्याताई आमची म्हणजे आम्हाला इतकं भरून आलं त्या दोघींना पाहून. पण खूप वर्षांनी आमची भेट झाली. हा नाक्यावरचा धक्का आहे. हा आमचा हा खरा नाक्यावरचा धक्का. मारवाडी आहेत त्यांच्या धक्क्यावर बसून आम्ही खूप गप्पा मारायचो आणि काळांचा धक्का देखील आम्हाला खूप आवडायचा. आणि आता खूप मजा आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. मनमुराद जेवणाचा नाश्त्याचा आस्वाद देखील घेतलेला आहे. आणि इतकी सुंदर व्यवस्था झाली, इतकी सुंदर व्यवस्था झालेली आहे. इथे सगळ्या माझ्या बहिणी, नलू सुद्धा भिवंडीहून आली, उषाताई बदलापूरहून आली, त्याचप्रमाणे भारती मावशी पण भिवंडीहून आल्या, विजाताई वगैरे चौकवरून आल्या. आणि ही आमची मेन फोटोग्राफर इतकं कौतुक आहे कारण इतकं सुंदर फोटो काढते. आणि खरं तिच्यामुळे तर आम्हाला खूपच आनंद मिळाला. फोटो आम्ही कधी काढलेले नव्हते पण आम्हाला डॉलीमुळे खूप आनंद मिळाला. आपल्या सगळे घरातले आहेत ना, तर काय त्याचं काही असं एवढं. नंतर आमची माझी भाची म्हणा ही सुद्धा चौकरून आलेली आहे. राणी आमची सगळ्या जणी इथं येऊन माहेरी येऊन पुन्हा हा जो गेट टुगेदरचा आनंद घेतला इतका विलोभनीय आहे, अगदी अवर्णनीय आहे, अप्रतिम आहे. आणि आम्हाला खूप सगळ्यांना ये नाही ते व्हिडिओ में सुजाताला बोलायचं, सुजाताने देखील कविता सुंदर केली. म्हणजे आमच्या चौकच्या धक्क्यावरची जी सगळ्या आठवणी, त्या आठवणीला उजाळा दिला. आम्हालाही माहिती नव्हतं ते आम्हाला समजलं. खूप सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आमच्या. आणि सुजाताने डान्स देखील भरपूर छान केले, सुंदर केले, हावभाव सुंदर होते. आता त्याचं देखील ओके नलू आमची फोटोच काढते. तुमचं विशेष कौतुक, तुम्ही एवढे सगळ्यांसाठी मस्त मँगो घेऊन आल्यात आणि नंतर अरेंजमेंट करताय, पुढे तुम्हीच चालू ठेवणार आहेत सगळे, त्याचं तुमचं पण कौतुक. आणि तुम्ही एवढे शिक्षक आणि थंड देखील आम्हाला थंडाची सोय केलेली माहेरवाशिणी ग्रुप आपल्या सर्वांचं धन्यवाद. हा धन्यवाद. अरे असेच येत राहा. जय वैश्य. सर्वांनी असेच गेट टुगेदर अगदी वर्षातून 2दा आपण त्याचं आयोजन करूया. चालेल. हे 4-5 वर्षापासून चाललेलं गेट टुगेदर करायचे. काल तो योग आला आणि सगळ्या माझ्या ताया
वहिनी आम्ही कविता सुद्धा भरपूर आधी करून ठेवलेली, कधीपासून गेट टुगेदर करतायत. पूर्वी कविता केलेली पण ती सादर करण्याचा काही योग आला नव्हता, पण मी ती जपून ठेवलेली. काल तो योग आला आणि सगळ्या एकत्र आल्या आणि खूप मज्जा केली आम्ही. तर ह्यांच्या सगळ्या ग्रुपमध्ये मी छोटी आहे, म्हणजे मला अर्धे यांचे विषय पण कधी माहिती नसायचे की कसा ग्रुप होता काय होता. पण आज मी आले ह्यांच्यात तर मला एकदम फ्री वाटलं. म्हणजे आधी मी विचार केलेला की मी त्यांच्या सर्वांच्यात लहान आहे, मी कशी मिक्सअप होईल काय होईल. कारण मी आणि माझी एक मैत्रीण आहे श्रद्धा चौधरी, आमच्या दोघींचाच ग्रुप म्हणजे नाक्यावरचा जो ह्यांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये आमच्या इच्छा फक्त आम्ही दोघी आणि आमच्या नंतर 3-4 वर्षांनी 2 वर्षांनी असे सगळं लहानचा ग्रुप, परत त्याच्यावरचे ग्रुप आहेत म्हणजे 4 वर्षांनी 3 वर्षांनी असे मोठे. त्याच्यामुळे आम्ही मिडलला आम्ही दोघीच. आणि श्रद्धाचं थोडं घर लांब होतं त्याच्यामुळे तिचं इंटेरियरसाठी ती बाहेर गेली आणि मी माझ्या कॉलेजसाठी दुसरीकडे ॲडमिशन घेतलं. त्याच्यामुळे आम्ही पण थोडेसे 12वी नंतर डिवाईड झालो. पण ह्यांचा जो ग्रुप बघितला ना, ह्यांचा कधीपासूनचा ग्रुप आहे, अगदी लहानपणापासून सगळे एकत्र घट्ट आहेत सगळ्या ह्या एकदम घट्ट आहेत एकमेकींशी. ते मला खूप आवडलं की असा ग्रुप पाहिजे जो हक्काचा असेल, लहानपणापासूनचा एवढा हक्काचा ग्रुप असेल. कारण मला यांच्यातले विषयही काही माहिती नव्हते, मी मला सगळं सांगते. वेळ काढला पाहिजे मैत्रिणींसाठी, आपल्या ग्रुपसाठी आणि असंच ग्रुपला आपल्या पुढे नेलं पाहिजे एवढीच माझी इच्छा. आणि पुढच्या वेळेस ना या सगळ्यांनी छोट्या बिट्या असतील ना त्यांनी पण थोडंसं काढा, म्हणजे वेळ काढा. माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी लहान असतील त्यांना पण आपण घेऊ नाक्यावरचा धक्का येईल इथं सगळा. आम्ही पण धक्का थोडा थोडा आणू आणि वाढू, म्हणजे फोटोग्राफर पण वाढतील, व्हिडिओग्राफर पण वाढतील आणि गेम पण वाढतील, पैसे पण वाढतील आणि आपल्या 2 फार्म हाऊस बुक करायला किंवा मोठा फार्म हाऊस घ्यायला एन्जॉय करू. पण या नक्की, मी तर खूप एन्जॉय केलं. आणि माझं कसं असतं मी जिथं जाईल तिथं मिक्स होते, त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं आणि एन्जॉय केलं. तुम्हाला असं वाटलं? छान बोला सगळ्यांनी हे करा. असा एक्सपिरियन्स होता हा. तुझा खूप छान, खूप एन्जॉय केलं. 2 दिवस कुठे गेले समजलंच नाही. आता पुढच्या गेट टुगेदर अजून 2 दिवस राहायचे. चालेल, माझी तयारी. फोन करा तिकडं. लगेच गुगल पे निघालो इथं, मस्त एन्जॉय झालं करून आणि मस्त वाटलं 2 दिवस. एकदम छान वाटलं आणि असं एन्जॉय. आता 10:30 झालेत. अर्ध्या तासात आम्ही आता चेकआउट करू. तर तुम्हाला मी MK फार्मची ना टूर करते, म्हणजे कसं आहे MK फार्म ते दाखवते तुम्हाला आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे आता जायला निघू. चला तर चला बाहेरून स्टार्ट करते मी ही व्हिडिओ MK फार्मची. तर हा असा एंट्रन्स आहे आणि आजूबाजूचा बघू शकता वातावरण एकदम शांत. मॉन्टेरिया रिसॉर्ट आहे ना त्याच्याच आतमध्ये आहे. तर असं स्टार्टिंगला एंट्रन्स आहे आणि पुढे असे सगळे रूम्स आहेत. 1 डे स्टेसाठी बेस्ट आहे. 1 डे 2 डे रूम्स दाखवते तुम्हाला. हा फर्स्ट आहे, वरती पण असा टेरेस अटॅच आहे आणि रूम्स येते. तर असा फर्स्ट रूम आहे हा. 2 बेड्स आहेत, मोठे आहेत बेड आणि अटॅच टॉयलेट बाथरूम आहे, बघू शकता. आणि इथे आहे ड्रेसिंग एरिया. चला पुढचे दाखवते. इथे आम्ही सगळे थांबलेलो, म्हणजे आम्हाला तो पण रूम दिलेला आहे यूज करायला, पण तिथे आम्ही जास्त नव्हतो. तर हा एक सेकंड रूम आहे. हां बोलवते. 2 अटॅच बेड आहे, त्याला मोठे आहेत, मास्टर बेड आहेत. एका ह्याच्यावर 4-4 जण आरामात झोपू शकतात, एवढे मोठे बेड आहेत. आणि इथे पण अटॅच टॉयलेट आणि बाथरूम आहे. ड्रेसिंग टेबल आहे आणि असे वॉर्डरोब वगैरे पण दिलेत त्यांनी, तुमच्या बॅग्स वगैरे असतील तर त्यासाठी. आणि मॅक्झिमम 20-25 जण छान एन्जॉय करू शकतात असे आहेत रूम सगळे. कारण 4 रूम्स आहेत असे, बाकीचे पण दाखवते आणि त्या सगळ्यांना बोलवते पण मी. ओके हो. आणि हा गार्डन एरिया आहे, सगळीकडे मस्त नारळाची अशी झाडं आहेत. इथे आम्ही काल मस्त एन्जॉय केलं. आणि हा किचन एरिया आहे.
आणि जेवणाची एकदम उत्तम सोय आहे इथे. इकडे म्हणजे डायनिंग एरिया आहे, असंच बसून रिलॅक्स खाऊ पिऊ शकतो, फोटोज काढू शकतो असं आहे. स्विमिंग पूल आहे, स्विमिंग एरिया, आणि तिथे बसायला सीट्स वगैरे सगळं आहे व्यवस्थित, छान आहे. इकडे पण एक्स्ट्रा टॉयलेट वॉशरूम असतील आय थिंक, आणि इकडे पण रूम आहेत. इथे पण आपले सगळे मंडळ आहेत, महिला मंडळ असे दिलेत. हा एक अटॅच आहे, म्हणजे तसंच सगळीकडे सेम आहेत, फक्त इथे ड्रेसिंग टेबल नाही आहे, बाकी सगळीकडे ड्रेसिंग टेबल आहे. म्हणजे 2 मास्टर बेड सगळीकडेच आहेत आणि टॉयलेट बाथरूम. तर इथला एक दाखवते मी तुम्हाला, पण काय काय ठिकाणचे खूप मोठे मोठे आहेत. आणि इथनंच आतमध्ये जायला सुद्धा दुसरं इकडे जाऊ शकतो, इकडनं पण आहे एंट्री आणि इथनं पण आहे. तर इथे 1 मास्टर बेड आहे आणि 2 छोटेसे बेड आहेत. तरी पण इथे पण मॅक्झिमम 4 ते 5 लोक आरामात राहू शकतात. ड्रेसिंग टेबल, वॉर्डरोब आहेत असे दिलेले, म्हणजे तुमचे बॅग्स काय तुमचे वस्तू असतील इम्पॉर्टंट ते ठेवू शकता. आणि इथे बघा अटॅच टॉयलेट बाथरूम आहे, पण खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. तर अशी आहे इथली टूर. जवळजवळ 20 ते 25 जण आरामात इथे येऊ शकतात असं आहे. आणि आम्ही जायला निघालो, आमच्या बॅगा निघाल्या बाहेर. फक्क्यांकडची आईस्क्रीम, हा आपल्या माणसांचे आभार मानले. आमचे का मानले, आमचे का मानले, हा पॉइंट आहे ना, आमचे का मानले. कॉर्नेटोवा कुठला बटरस्कॉच. ओके, ए चल भारतीयात त्या या पालीला कुठे ती त्या. अरे मला हे पालीला कधी येते बोल. आई आहे तिला ना, हे घरात ना बाहेर पडत नाही. हा तिला वेळ आहे का बाहेर पडायला. हो पण ते असे पटावट जातील. अरे आता डायरेक्ट होतो दर्शन, गर्दी नाहीये आता, लगेच होईल, लगेच होईल. तुम्ही सीझन कधी असतो, गणपती जयंतीला जास्त गर्दी असते, गणेश जयंतीला उत्सव असतो ना तेव्हा खूप गर्दी, किंवा मग चतुर्थीला, नाही तर नसते गर्दी एवढी. ओके, या पण नक्की एकदा अष्टविनायकाचा करा प्लॅन. हा नक्की नक्की, गावठी मच्छी. ओके हो नक्की या, नक्की या. गोडी मच्छी चांगली वाटते तिकडं. ठाणावाणी चालले. बाय बाय. जब तुमको होगे बाय बाय. ट्रेन वाले पळो. चला मंडळ आपला आभारी आहे. मंडळ तुला धन्यवाद देतो. मंडळ तुला धन्यवाद देतो. सगळ्यांचे आशीर्वाद लाभू दे तुला. हा थँक्यू. बाय बाय. येईन तुम्ही या आता. हा येऊ. एन्जॉय करा तुम्ही, कोण नाही आले तरी सगळ्यांनी. बाय बाय. हा बाय बाय. ए जेवढे थांबलेत त्यांनी अजून एक मुक्काम करायचं बेते वाटते सगळ्यांचा. यांना बाय बाय करा आणि अजून एक मुक्काम करू आपण इथं. आईस्क्रीम वाले आईस्क्रीम ले लो. चला सगळे निघालो. बाय बाय. छान वाटलं, मस्त. बाय. चलो
गाड्या पण आपल्याला घ्यायला आल्यात मस्त. हो चला मंडळ आभारी आहे. घे जे जे गाडीवाले आलेत सगळ्यांच्या मिस्टरांचे मंडळ आभारी आहे. तुमचं सगळ्यांचं सहकार्य असंच राहू दे. हा चला. तर मस्त आम्ही एन्जॉय केलं एक दिवस आणि आम्ही आता नंतर मोठी ट्रिप पण काढू, एन्जॉय करू. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, आमच्या डॉलर पुढे थँक्यू आणि शेअर करा. थँक्यू बाय.